जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील कोळवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। संशयास्पद बोलेरो वाहनातील काही व्यक्तींमुळे ग्रामस्थ सतर्क झाले आणि त्यांच्या प्रसंगावधानाने मोठा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोळवाडी येथे आलेल्या बोलेरो वाहनातील 5 ते 6 जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी त्यांची चौकशी केली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला। यानंतर ग्रामस्थांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये चाकू, पहारी तसंच इतर धारदार हत्यारे आढळल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र धाडस दाखवत ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला। या पाठलागात 2 संशयितांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आलं असून इतर काही जण अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित बोलेरो वाहन हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरातून चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पकडलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। या घटनेमुळे कोळवाडी आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत। समोर येत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कोणती गाडी? गाडी असं कळले गुन्हेगारचे 2 पकडले पुढे सगळं मटेरियल गाडी का चोरायचं हे बघा सुनावीर आहे याच्यात काय होईल पारी वगैरे आणि इथे निश्चितचा गाव आहे इकडे आता टूलकिट आहे माग चाकू आहे खाली शिटा खाली टूलकिट आहे 3 जण पळाले त्यांच्या बंदुका वगैरे लगा मारले काय? अहो पडले माणसानं धावत होती ती बंदूक आहे त्यांच्याकडे हे नाटक करतात गाळामध्ये अडकला होता आणि पडलो होतो कुठं गाळात अडकलं मी याला धरून आणलंय आणि हायला घेऊन याचे मुस्काट फेकून टाक माहिती आहे सांगा आले आले ते दोघं ते काय करणार नाही त्याच्याकडे कधी काय करणार ते दोघं काय करणार मग ते खाली जे आहे ते कुठे ते खाली पळाले हा बंदूक आहे त्यांच्याकडे बंदूक आहे बरं कोणी पाहिलं इथे हे मग गाडी कोणची? नाही नाही गाडी कोणी ओळखली? कोणी पाहुण्याची गाडी आहे त्यांनी फोन केला होता गाडी कोणी ओळखली? पुढे कोण आहे विघ्नेश? तू गाडी ओळखली का? हो गाडी मी ओळखली। कोणची गाडी? माझ्या भावाच्या आत्तीच्या मुलाची गाडी हा हा कोल्हार संतोष लोंढे म्हणून कुठले ते? कोल्हारची कोल्हार? मा मावजोला आळे पाटील हा हा मी सकाळी त्याचा मला फोन आला हा की अशी गाडी आहे। मी कामावरती चालवतो नेचरबुनला, तर मी इथं दूध गाडीमध्ये आलो तर गाडी मी बघितली 3075 नंबर बघितला। तर पुढे त्यांनी रात्री गाडी चोरी केली? रात्री गाडी चोरी केली हा तर मी बघितली गाडी हा आणि पुढे गेलो थोडं बोकडच्या हॉटेलवरून त्यांची मोटरसायकल आणली, इथं आलो पहिल्यांदा गाडी चावी काढली। मग त्यांना मी विचारायला गेलो की मला धक्का तिकडे आले आणि एकाने मला धक्का दिला हा आणि सुरा दाखवला, तरी मी त्यांना धक्का देऊन इकडे पळालो आणि मग ग्रामस्थांनी मला मग मदत केली। कधी गाडी कधी गेलेली आहे साधारणतः? रात्री मला माहित नाही मला कुठलं गाडी गेली आहे? कोल्हारवरून गाडी कोल्हारवरून गाडी गेली का? ठीक आहे आपण पाहतोय मग आता बाकीचे सगळे किती होते त्याच्यामध्ये? स्वतः आम्ही ग्रामस्थांनी पकडलं पहिलं त्याला हा. एकाला निळाला त्यांनी दगडाने आम्हाला मारित होता हा तर त्याला गाडीत मीच दाबला स्वतःहून गणेश कुमकर आणि मी दाबला त्याला बरं. मारला आम्ही त्याला थोडा गायाळ केला मग त्याला दाबून धरला आणि त्याला आम्ही इथं बांधून ठेवलाय आणि खालून पिंपळगावच्या काही पोरांनी त्याला बाकीच्याला एकाला माझा जे खाली लोक जे पडले ते कुठे? ते नवीला नायराला गेलेले त्यांच्याकडे गावठी कट्टी ते आम्हाला गावठी कट्टी दाखवत होते। रास्ते से उधर तक कौन सी गाड़ी से गए थे तुम?
हाँ? तुम की मुलाकात कहाँ हो गई तीनों सबकी? पुणे में कब आए थे? 2 दिन। किसके यहाँ रुके थे वो? तेरे घर पे रुके थे, कितने दिन थे? हाँ? तुम्हारे यार ये कौन सी गाड़ी लेके आए थे? गाड़ी ट्रेन से? हड़पसर में कहाँ रहता है तू? हाँ? गाड़ी तक में रहता है क्या? जो तेरे साथ जो लोग भागते गए वो उनका नाम क्या है? हाँ? आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.